समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। शिक्षकाने केलेली शिक्षा अपमानास्पद वाटल्याने 10वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या। सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल। नांदुरा तालुक्यातील वसाडी बुद्रुक येथील घटना। शिक्षकाने केलेली शिक्षा अपमानास्पद वाटल्याने आणि शिक्षकांकडून आपल्या आई वडिलांना अपमानकारक बोलल्याचं एका चिठ्ठीत लिहून 10वीतील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील वसाडी बुद्रुक येथे घडली आहे। विनायक राऊत असं 15 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे। विनायक राऊत हा वसाडी बुद्रुक येथील जय बजरंग विद्यालयाच्या 10व्या वर्गात शिकत आहे। सूर्यवंशी नामक शिक्षकाने या विद्यार्थ्याला शिक्षा करून आई वडिलांना अपमानकारक बोलल्यामुळे विद्यार्थ्याने 2 ओळीची सुसाईड नोट लिहून गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सूर्यवंशी नामक शिक्षकाला ताब्यात घेण्यात आला। पुढील तपास पिंपळगाव राजा पोलीस करीत आहेत। आज 5 वाजता ऑफिसला बसलेलो असताना गट शिक्षण अधिकारी यांनी मला फोन केला आणि अशी घटना घडली आहे ते त्यांनी मला सांगितलं। त्या अनुषंगानं मी प्रत्यक्ष मग या ठिकाणी शाळा काय वस्तुस्थिती आहे बघण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। या ठिकाणी माहिती घेताना असं कळलं आहे की तो विद्यार्थी सकाळपासून शाळेत होता। दुपारची जेव्हा सुट्टी झाली आहे त्या दुपारच्या सुट्टीत तो शाळेतून जेवायला बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर तो पुन्हा शाळेत नाही येता शाळा सुरू होती। त्या शिक्षकांना मुख्याध्यापकांनी असं सांगितलं की 3:30 वाजता त्यांना अशी बातमी कळाली। आता नेमके काय अनुषंगाने त्यांना असं विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं की बाबा पहिल्या त्यांनी मुलांना चौकशी केली। त्या चौकशीमध्ये त्यांना मुलांनी असं सांगितलं की पहिली जी तासिका होती त्या तासिकेमधले शिक्षकांनी त्याला अभ्यासाबद्दल ते थोडे बोलले आणि त्यामुळे कदाचित असं घटना घडलेली असू शकते। चौकशीअंती काय निर्णय झालेला आहे आपला सध्या? नाही, आपण प्राथमिक हे सगळं पोलीस तपासाचा भाग आहे, त्यानंतर त्यावर आपलं भाष्य